मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 96वा दिवस आहे. तर दिवसाची सुरुवात आपण कॉफी पिऊन करू. चला. चला आलो आपण ग्राउंडवर. तर आज थोडंसं लवकर जायचं होतं त्यामुळे गाडी आणली आज. तर करण आज लवकर आला पण लॅडरने आणलं. लवकर येऊन फायदा काय झाला त्याचा? कालच मेसेज टाकला होता मी त्याला. जाऊन द्या. चला आता आजचा वर्कआउट काय ते बघू. आज थोडंसं उजेड नाही पडला वाटतं अजून. मला आलं घरी नाही, मी आता डोकं लावलंय. काय डोकं लावलं? लवकर यायचं नाही, ठेवून झोपायचं. लॅडर कोणाने? ते नाही तर आलं नाही बघितलं म्हणून तुम्हाला फोन केला नाही. स्टार्टिंगला टाकणार भाई मी आता. काय म्हणजे मी लवकर आलोय तुमच्या आधी. माझ्या आधी म्हणजे जे सांगितलं ते आणलं का? मग आता मी तर आलो, फोनच नाही बघितला. आज जग डुबणार आहे. अरे वा, हवा चालू आहे आज. त्याच्यामुळे झोपलो होतो. हां, मग कोणती पोस्ट आहे? तू गाडी घ्यायची स्पीडच्या मानाने गाडी घ्यायची. एक कट्टी ते 3 महिने एक कट्टी झाले की अंगावर झोपत होतं ना त्यावेळेस मला. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आपण आता जॉगिंगला जाऊ. लवकर कसं काय आलं तू? गौऱ्या कुठे गेलं? गौऱ्याच काल स्टेटस बघितलं मी. बाहेर गेला ते गावाकडे गेलं वाटतं ते. ओके, स्टेटस नाही बघितलं त्याचं. कुत्रे बित्रे सोबत होते वाटतं. मला फोन बघायला टाइम नाही काल. म्हणजे मी फोन घेतच नाही घरी गेल्यावरती. चला तर आज जॉगिंग करायची 3 किलोमीटर. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आज वातावरण वेगळंच आहे रे. वाराला सुटलं, वारा बंद झाला आता. थंड वातावरण सुटलं, वेगळंच वातावरण. चला आता जॉगिंगला तयारी करू. हाय. तर आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर वॉकिंग करू. वॉकिंग सगळ्यात मेन गोष्ट. कोण गावरे आलं? तर कधी पण वॉकिंग केली तर पाय रिलॅक्स होते. आणि हे झालं आपलं वर्कआउट झाला तर स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्टी. या 2 आणि आधी एक वॉर्मअप, या 3-4 गोष्टी कंपल्सरी करणं लागत्या. नाही तर तुम्हाला इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि भरतीचं एक सांगतो. भरतीत कसं आहे, भरतीत पोरांचं ग्राउंड इथं निघतं. भरतीत पोरांचं ग्राउंड निघत का नाही मग कारण माहिती आहे का? स्ट्रेचिंग करत नाही. कारण की सगळ्यात मेन गोष्ट स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग करायला टाईम असतं. आणि पहिली गोष्ट. दुसरी एक गोष्ट चुकी करते, शॉर्टवर हिंडते. ते शॉर्टवर हिंडलं तर बॉडी एकदम थंडी पडून जाते. त्याच्यामुळं अप्पर आणि लोअर काढायचंच नाही. वॉर्मअप करायचा, बॉडी गरम राहून द्यायची. हे कॉलर शोसाठी नसतं. एअर आतमध्ये नाही जाऊ म्हणून असतं ते कॉलर. हा, नाही तर वॉर्मअप करायचं. नाही तुम्ही हिंडत राहा तिथं, पूर्ण बॉडी कूल पडून जाते. एक तर सकाळचा टाइम असतो, त्याच्यामुळे पाय लॉक होऊन जाते, पळता येत नाही. त्याच्यामुळे बॉडी कधी पण गरम ठेवा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि हे ग्राउंड तर सगळ्याचं कवर असतं, पण हे ज्याला जी गोष्टी मॅनेज करता आली तिथं तेच ग्राउंड निघतं कधी पण. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला वॉकिंग करू आणि आपल्या नेक्स्ट वर्कआउटला चालू करू. खाली जाऊ. आज लॅडर आणायला पाहिजे रे.
काय करणार आता तुम्हाला फोन जर केला तुम्ही म्हणशाल नाही मी घेऊन परत. म्हणून फोन उचलला मला केलं नाही. मग तुमचं काय आहे तुमच्या मूडवर आहे. मूडवर नाही रूलवर आहे आपलं. मग तेच ना त्याच्यामुळे मी धन करू. मूड थोडी रूल असतो. मग आज दोरी टाकूनच करणं लागेल लॅडर आपल्याला. अरे काल साई वगैरे मारली काही आज हे घेऊन जरा. का आज डबल परत जाम होऊन जाईल ना ते मारून. तू टाइमपास केला असतो आपलं नाही ना ऑप्शन. चल इकडे टाक गवतात टाक करू. त्याच्यामुळे म्हणतो मी गेलो थोडंसं लांब बसू जातं. कोणाला गावलं गावतात काय चांगलं तुझं. अरे मग पायाला घेत नाही खाली कडक झालं माती गेली इथंच सगळी. रेग्युलरमधून लॅडर करू आता. आणि लॅडर त्यांनी आणलं 2 स्टेप करू आपण. ते सेट मारू वेगवेगळे. चला तर लॅडरचे 2 सेट मारले आपण. लेग शफल आणि इन आउट. तर चला दुसरा स्टेप बघू. तर
आपलं लॅडर वर्कआउटचे बेसिक स्टेप कंप्लीट झाले. तर आता आपण दुसरा वर्कआउट करतो. रेग्युलरमध्ये आपला वर्कआउट आहे स्किपिंग आणि स्क्वॉट्स. तर चला स्क्वॉट 2 सेट मार 50-50ची कंटिन्यू वर. चला 2 सेट 50-50ची कंटिन्यू मारू. तर स्क्वॉटचे 50-50चे 2 सेट कंप्लीट झाले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. स्क्वॉट कंप्लीट झाले आपले. तर चला आता स्ट्रेचिंग करू. पट्टा घेणार आहे. चिकन लेग स्पेस नाही झाले. चल ही आत्ता शिक प्रॅक्टिस 10% प्रॅक्टिस राहील. काहीच नाही. लेस बघा, लेस एक्स्ट्रा असली तर याच्यामध्ये गुंतून ठेवायची. गुंतून ठेवली तर आज रनिंग केली तर सुटली नाही. हे मेन फंडा असतो. काय कसं आले तू करण्या प्रॅक्टिस करत नाही टाइम बसतो. बजेट तो फंडा सांगतो आपण. तिथं आपल्याला डेला फिरायचंय ना, नाईटला फक्त प्रवास आहे ना. इथून नाईटला निघायचं. हां नाईटला गेलं सकाळी हे हां सकाळी भंडारदारा येते ते हिंडायचं. त्याच्यानंतर संध्याकाळी कॅम्पिंग करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी करायची. सकाळ कळसुबाई चढायचं. म्हणजे 2 days कळसुबाईहून लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारपर्यंत रिटर्न संध्याकाळपर्यंत. वाटलं म्हणे त्या अंड्यामधलं पिवळं खाल्लं काय तर म्हणते. त्याला एकच डायलॉग बोलतो. वय काय सांग मला. काही नाही, मी सरलं मी जन्मत आले. सांग ना. सांगित नाही ते वय. सांगित नाही काय सांग गौरव सांग बरं. नाही रे गावला नीट राह. मला माहिती ना, माहिती तशी विचार नव्हती. नाही तर मी ना तिथं असतं मी त्या 7 गोल मध्ये. माहिती का 7 गोल काय पिकत म्हण ना. हेच या गेम मध्ये तू लगेच टॉपला पहिला नंबर रँक पहिली.
2 दिवसात द्याला बाय नाही लागत. किती लागत तुम्ही मी कंटिन्यूच करणार. मी येणार आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्ट्रेचिंग कंपल्सरी करा. स्ट्रेचिंगने काय होतं, आपलं जे मसल असते, आपण वर्कआउट केलं ती मसल टाईट होऊन जाते एकदम. ती एकदम लूज करायला स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट असते. ही केली तर आपलं काय होतं, पूर्ण पाय रिलॅक्स होते आणि कोणती इंजुरी होत नाही आपल्याला. त्याच्यामुळे रूल कोणता, सगळ्यात पहिले रनिंगच्या आधी वॉर्मअप, त्याच्यानंतर वर्कआउट, त्याच्यानंतर सगळं रनिंग झाल्यावर वॉकिंग, ती बॉडी कूल डाऊन होती. त्याच्यानंतर सगळ्यात एंडला स्ट्रेचिंग. ही सगळ्यात हे वर्कआउट भलं कमी करा पण ह्या कंपल्सरी करणंच लागत्या. ह्यानेच सगळं तुमचं परफॉर्मन्स डिपेंड असतो आणि बॉडी पण एकदम लवचिक आणि फ्लेक्सिबल होती या स्ट्रेचिंगने आणि वॉर्मअपने. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. अरे असं वशन तुम्हीच म्हणले ना तर इंस्टा कॉल म्हणा. येत असं वाटतं घेऊन हाईट आहे सगळं खालचं. हा ना. सगळं तुम्हाला वाटतंय मी एकदा गाडीत बसलो खाली मी स्कॅनर घेऊन जाईल ना. सगळी गोष्ट आहे ना. मला फोन होईल तर लास्टपर्यंत घ्यावंच लागेल. बरोबर ते घेऊ ना. मी काय म्हणतो काहीतरी राहतंय का काल. तर चला झाली आपली स्ट्रेचिंग. तर चला आवरू आता. ते आज बी म्हणते ते आपल्या थोडी इथे 2-3च्या पॅन्टी म्हणे मला घरी घालायला. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं लॅटरल वर्कआउट. लॅटरल वर्कआउट बेसिक स्टेप मारले. लॅटरल वर्कआउटचा बेनिफिट काय माहिती आहे का, लॅटरल वर्कआउटचा बेनिफिट असा आहे, आपण रनिंग करताना आपल्या पायाची पोझिशन ॲक्युरेट पडती, हँड पोझिशन बरोबर पडती, अप्पर बॉडी बरोबर राहते. आपण रनिंग करताना ताकद न लावता स्टेप टाकतो. ही गोष्ट, या 2-3 गोष्ट आहे सगळ्यात मेन गोष्ट या कवर होते आपल्या लॅटरल वर्कआउटने. आणि हे शेड्यूलमध्ये नक्की ॲड करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.